गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेत झालं पाहिजे. मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आहे 23 तारीख. आपण चाललो आहोत गणपतीला गावी. नॅशनल आपली फिक्स बस बुक झालेली आहे. तिकीट पण खूप जास्त आहे, 2300 रुपये घेतलेत त्याने आज. कारण गणपतीचा सीझन आहे. 2600 बोलवतो, पण 2300 वरती त्याने माझ्यासाठी म्हणून 2300ला दिली ती. असं आहे. चला आता प्रवास चालू करूया. म्हणजे वेळ आहे अजून प्रवास चालू करायला. व्हिडिओ अगोदर चालू करतोय. अजून कामावरतीच आहे, ऑफिसला जायचं आहे घरी. आणि तिकडून आपण मग निघूया राजापूरला. नेहमीच आपलं डेस्टिनेशन मुंबई ते राजापूर. त्याच्या पुढे आपण जात नाही, त्याच्या अगोदर आपण जात नाही. चला, या प्रवासात आपण असेच मध्ये मध्ये भेटत राहूया आणि तुम्हाला प्रवास कसा होतो ते सांगत राहा. चला तर भेटत राहूया. आत्ता काय आपले गावचे व्हिडिओ येतच राहतील. गणपती बाप्पांना आणायचं आहे. गणपती बाप्पांना आणण्यापासून इतर पण काही वेगवेगळे व्हिडिओ पण असतील. चला भेटत राहूया. मूर्ख असेल बघा, गाडी रस्त्याच्या बाहेर लावून ठेवली. आता मूर्खासारखीच लावली आहे. समोर गाडी लावून ठेवली आहे. गाड्यांना यायला मागणं जागा नाही. कसे मूर्ख असतात काय माहिती. चलो चलो. सही है, मोटा आदमी पूरा जगह कब्जे हो जाता, जा ही नहीं पाएंगे आगे. भाऊ भाई, आपली गाडी कशी जाईल आता? आता सर आम्ही जाणार इथून पनवेलवरून आम्ही जाणार माड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, देवरुख मारून साखरपा, वाटूल मारून आम्ही राजापूर, खारेपाटण असा करून आम्ही गोवा जाणार आहोत. राजगाव, पिलबी, मापसा, पँजिंग. धन्यवाद. रेग्युलर गाडी आहे ना आपली कोकण नॅशनल रेग्युलर गाडी. येस सर, थँक्यू. नॉन स्टॉप बस जाणार आहे आता, मध्येच कुठे थांबणार नाहीये. चला, जेवायला बिवायला काय थांबणार नाही, सरळ जायचं आपल्याला राजापूर. भेटत राहूया मध्ये मध्ये तसेच. मित्रांनो, 12 वाजत आले आहेत आणि आपण आता पोचत आलो आहोत पनवेलला. पुन्हा लेफ्ट मारूया आणि मुंबई गोवा हायवेला जॉईंट होऊया. हा मधनाच दिसला. चला मुंबई गोवा हायवेवरनं जाऊया. मुंबई गोवा हायवेला आणि नागोठणे. आपण आहोत इंदापूरला. इंदापूरचा पेट्रोल पंप. ट्रॅफिक नाही लागलं आणि आता आपण आलो आहोत मानगाव डेपो. मानगाव ते गर्डर टाकून झाले. गर्डरचं पण वरचं काम झालेलं आहे. गर्डर जॉईंट करायचं काम बाकी आहे. महाडला आहे मी आता. महाडला ही हेवी व्हेकल चालली आहे. मित्रांनो, हेवी व्हेकल बघितल्या. गव्हर्नमेंट सांगत 23 तारखेपासून बंद आहे म्हणून.
मागच्या क्लिपमध्ये बघितलं हेवी व्हेकल तर चालू होत्या, पण टनलमधनं ह्यावेळेस जायला नाही भेटलं, कारण टनलमध्ये काहीतरी कुठची बसला आग लागली आहे. तर आपण आता चालू आहे कशेडी घाटातनं. बऱ्याच वर्षानं जेव्हापासून टनल चालू झाला तेव्हापासून ह्या घाटामध्ये काही येणं झालं नाही आहे. जाताना चढायचा रस्ता खूप चांगला आहे, व्यवस्थित काम बिम केलेलं आहे, डांबरचं वगैरे. खड्डे वगैरे नाही आहेत जातानाच्या घाटामध्ये. चला, बऱ्याच वर्षाने आपण कशेडी घाट कसा दिसतो, काय आहे चालू आहे, काय परिस्थिती आहे ते बघूया. मोठ्या गाड्या पण चालू आहेत म्हणून आपल्या ते कंटेनर वगैरे न विचार केलेल्या रस्त्यावरती आलो आहे. रस्त्याला काम आहे नाही थांबलो तो काय गाडी मारुती अर्टिगा असून असं चालवता काय होणार आहे का मित्रांनो. या पॅचमध्ये चढताना काम चालू आहे, म्हणजे डांबरीकरण चालू आहे. आपण इकडनं चाललो, अर्ध्या रस्त्यावरती त्यांचं काम चालू आहे. अर्ध्या रस्ता जायला म्हणजे मोकळा ठेवला आहे. पुढे पुढे जाऊन माती गर्दी वाटणार. नशिबाने आता आपण आलो आहे माथ्यावरती कशेडी घाटाच्या. आता इकडनं आपण उतरणार आहोत. बऱ्याच वर्षानंतर आलो आहे इकडे. चला, जसं रायगड संपलं, रत्नागिरी चालू झालं, तसं हा खड्ड्याचा पॅच चालू झालाय. हे बघा, रत्नागिरी भरणे टोली आयकॉनिक टर्नवर, कशेडी घाटाच्या आयकॉनिक टर्नवर. बऱ्याच वर्षांनी आठवण घेतो. तुम्ही पण मजा घ्या, भले रात्रीची असून दे, पण काय आता आणि चंद्रावरचे खड्डे. मित्रांनो, घाट उतरताना रस्ता खूप खराब भेटला. दाखवतो तुम्हाला काय परिस्थिती आहे. अशा झाडाने घाट उतर. मोठी गाडी होते, तुमची गाडी किती हलू शकते विचार करा. चिपळूण प्रमाणे गाडी थांबली आहे आपली हॉटेल पंचरत्नला. हॉटेल दाखवतो म्हणून तुला. वॉशरूमला एका साईडला आलो तर असं आहे. आणि वाजले आहेत 53, 5:53 झाले, म्हणजे 6 वाजत आले. गाड्यांचा किचाट आहे सगळं. किचाट म्हणजे किचाट आहे तिथे समोर. आणि सकाळ पण होत आली आहे. बरं आहे, ही गोष्ट आहे, सकाळ होत आली. बायकोनी पोरगी पण थोडी वैतागली होती. चला, तुम्हाला पंचरत्न हॉटेल दाखवतो आणि मग पुढचा प्रवास आपण इकडनं सुरुवात करूया. जरासा झोपलो होतो. चला, पुढच्या प्रवासात भेटूया. गाड्या मजबूत लागतात इकडे, येतात पण आणि जातात पण. नाईट तयार आहे जायला.
ती काय पुढे गेली बघ. ही बाई आपली गाडी आहे. साई पूजा आली. दुनियावरच्या गाड्या आहेत. 6:25 पण काल आणलेला पुलाव राईस खातोय. रात्री पण खाला होता. आता भूक लागली परत खातोय. चला संगमेश्वर स्टेशन गेल्यानंतर हा एक पॅच आहे चिखलाचा. आणि पण बोलतो हेवी व्हेकल बघितलं ना. आता ती गेली परत साई तन्मय. हेवी व्हेकल बघितलं ना. शास्त्री पूल गेल्यानंतर बऱ्यापैकी रस्त्याचं काम चालू आहे. इथे सपोर्टिंग वॉलचं वगैरे काम चालू आहे. आणि सिंगलच रोड आहे. इकडनं जाणं येणं आपलं चालू आहे. पण ट्रॅफिक कंट्रोल बऱ्यापैकी केलेलं दिसतंय मला. ट्रॅफिक तर अजून तर काय लागलं नाही आहे. हा एक टर्न आहे. हा बहुतेक असा बनेल. जुना टर्न निघून जाईल. मागणं गाड्या बघा किती आहेत. आपण आहोत संगमेश्वर. बाजूने सर्व्हिस रोड होतोय. कधी होईल माहिती नाही. संगमेश्वर डेपो गेल्यानंतर ही हालत आहे. रस्ता पण खराब आहे. गाड्या पण बऱ्याचशा उभ्या असतात. सगळ्या गाड्या या रस्त्यात डेपो गेल्या रस्त्याची ही हालत. पुढे बघूया चांगला भेटला तर ठीक आहे. मध्ये ह्या रस्त्याची पण बऱ्यापैकी चाळण झालेली आहे. पहिले इतका व्यवस्थित रस्ता नाही आहे. आपण बऱ्यापैकी खराब झाला. लोले गाव आलंय. संगमेश्वर गेल्या आलंय लोले. तेरे आणि ते अक्षरशः रस्त्याचे वाजले 13. बुरंबी तेरे गाव. मोठी गाडी एवढी असते म्हणजे संगमेश्वर देवरुख साखरपा रोडची पण हालत खूप खराब झालेली आहे. रस्ते तुम्ही बघताच. चालवताना ड्रायव्हर साहेबांना पण खूप
चालक दादांना पण खूप मेहनत घ्यावी लागते इथे. गेला देवरुख फ्रेंड्सकडे आम्ही तो चालली परत स्लीपर वरती स्लीपर खाली शिकत आलोय देवरुखात. पेंडा महाराजा बायपास देवरुख बायपास. CNG पंप देवरुख. रिक्षाची लाईन बघा मजबूत आहे मागपर्यंत आहे. समोर आली आपली लाल सफेद परी. आपलं देवरुख सुंदर देवरुख. राईटला गेला रत्नागिरी, लेफ्टला गेला आपला मार्लेश्वर वगैरे सगळं. आपल्याला जायचं मार्लेश्वर गेलं. रस्त्याचं काम चालू आहे. जस्ट आता राईट मारला पेट्रोल पंप. लास्ट टाइमला जेवढं काम झालं तेवढंच काम झालेलं आहे. खान का रस्ता झाला आहे. लास्ट टाइमला जेव्हा आलो होतो तेव्हा एवढा रस्ता झालेला नव्हता. या डोंगरापर्यंत रस्ता झालाय. हा इथून हा खराब आहे.
त्या डोंगरावरून जातो आपण या साईडने. तो डोंगर कोपरला आणि आपण खानला जातो. आता या डोंगरावरनं गेलो होतो लास्ट टाइमला आलो. आता आपण खानला जातो. डेव्हलपमेंट आहे इकडे. हा सर्व जायचा रस्ता बांधायचा बाकी आहे आणि हा इकडनं आता डोंगरावरून चालला. हे वळण आयुष्यामध्ये कमी होऊन जाईल आणि इथून सरळ रस्ता जाईल. आता आपण चालू आहे. इकडे रस्त्याचं काम चालू आहे. बायपास आहे. रस्ता तयार केला. हा रस्ता खूप खराब होता लास्ट टाइमला जेव्हा आलो होतो ना. ह्या गावात नाही ना खूप खराब होतो. आता आहे चांगला आहे. एकदम तुळतुळीत केलं. तुळतुळीत तुळतुळीचा रस्ता संपला आणि आपण जाम झालो आहे आपल्या जाम. तिथे तुम्हाला जाम लागू शकतो. मला पण लागला सकाळी 8 वाजता. आणि तो बायपास ह्या गावासाठीचा. दाभोळे गावात तुम्हाला जाम भेटू शकतो. निमुळचा रस्ता आहे. गाव आहे. मागे दाखवलं तुम्हाला बायपास पण चाललाय त्याचा. निमुळचा ब्रिज. या बॅच मधून सुटलो की आपण सुटलो दाभोळे गाव. दाभोळे गाव गेलं की हा लेफ्ट मारला की आपण गेलो वाटूळ साईडला. आणि राईटला जो हा रस्ता आहे त्याला पाणी लागतं. पण आपण लेफ्ट मारून जाणार. पण रस्त्याची परिस्थिती चांगली झाली आहे. लास्ट टाइमला तो खूप खराब होता रस्ता. इकडे आला खूप म्हणजे खूप खराब होता. लास्ट माझा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळेल. आणि इथे पुढे आता पण खराब होता. या ब्रिजच्या नंतर रस्ता एक नंबर रस्ता आहे. तो वाटूपर्यंत दाखवण्याचा अर्थ नाही. आपण भेटूया डायरेक्ट राजापूरला. पोचलोय घरी. घर दाखवतो. चला पार्किंगला जाऊया घरामध्ये. म्हातारी काय करते बघूया.